दुसरीकडे अकोला बाळापूर मार्गावरती द बर्निंग बसचा थरार काल बघायला मिळालाय। व्याळा गावाजवळ संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। खामगाव आगाराची ही बस खामगावकडून माहूरकडे निघालेली होती। व्याळा गावाजवळ ही बस आल्यानंतर गाडीतून धूर निघताना दिसला आणि त्यामुळे चालकानं प्रसंगावधान राखत गाडी थांबवली। यानंतर लगेच गाडीतील प्रवाशांना सुखरूप उतरवण्यात आलं। त्यामुळे सुदैवानं जीवितहानी झाली नाही, पण थोड्याच वेळात संपूर्ण बस आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली। अकोल्यावरून अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत बस पूर्णपणे जळालेली होती। तिकडे गोव्यात सोमवार घातवार ठरला। 3 वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 8 जण ठार झालेत तर 6 जण गंभीर जखमी झालेत। रात्री उशिरा 2 दुचाकींच्या धडकेत 2 युवक जागीच ठार झाले तर खांडेपार फोंडा इथं 2 दुचाकींचा दुसरा अपघात झाला। यात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर खोर्ली इथं कार आणि ट्रकच्या धडकेत 5 जण जागीच ठार झालेत तर 5 जण गंभीर जखमी झालेत। यात 3 जण मुंबईचे तर 2 गोव्याचे असल्याचं कळतंय। गेल्या वर्षी पावसाळ्यात रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल वाहून गेलेला होता। आता वर्षभरातच या नदीवरती नव्यानं पूल बांधण्यात आलाय। येत्या 5 जूनपर्यंत हा पूल लोकांच्या वापरासाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे। ते काल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रकार परिषदेत बोलत होते। राज्यातलं शेतकरी आत्महत्यांचं सत्र काही केल्या थांबत नाहीये। नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यात कर्जमुक्तीसाठी संघर्ष यात्रा आलेली असतानाच 2 तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। मालेगावच्या वाके गावात कर्जबाजारीपणाला कंटाळून मनोज सावंत या शेतकऱ्यानं शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली आहे तर निंबाईतीमधल्या राकेश शेवाळे या तरुणानं देखील कर्जाचा भार सहन न झाल्यानं झाडाला गळफास घेत मृत्यूला कवटाळलंय। मनोजवरती 80,000 तर राकेशवरती अवघ्या 60,000चं कर्ज होतं। शेतकरी, शेतमजूर, विधवा आणि सैनिकांच्या हक्कासाठी आमदार बच्चू कडू यांनी काढलेली आसूड यात्रा आता बारामतीत पोहोचली आहे। यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावरती जोरदार टीका केली। संघर्ष यात्रेतील नेत्यांनी यात्रा सुरू करण्याआधी शेतकऱ्यांची माफी मागून त्यांच्यासमोर उठाबशा काढल्या पाहिजेत अशी जळजळीत टीका यावेळी बच्चू कडू यांनी केली। संघर्ष यात्रेदरम्यान नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथील सभेत 2 शेतकऱ्यांनी थेट आत्महत्येचा इशारा दिला। संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात विरोधक नाशिक जवळच्या पिंपळगाव बसवंत इथं पोहोचले। यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं भाषण सुरू होतं तेव्हा 2 शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली। त्यानंतर विखेंनी त्यांना व्यासपीठावरती बोलवलं। त्यावेळी त्यांच्या हातात विषाची बाटली आणि दारू असल्याचं सांगितलं जातंय आणि कर्जमाफी दिली नाही तर आत्महत्या करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिलाय। संघर्ष यात्रेदरम्यान विरोधकांनी एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिली आणि संघर्ष यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन केलं। मात्र याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही असं वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय। जळगावात विरोधकांचं स्वागत केलं होतं एकनाथ खडसे यांनी। विरोधकांनी एकनाथ खडसेंची यावेळी भेट घेतली होती आणि कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन देखील केलं होतं। माजलगाव इथं झालेल्या एका कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गृह खातं हे आपलं आवडतं खातं असून आपलं लक्ष गृह खात्यावरती असल्याचं वक्तव्य केलं होतं। परंतु काल परभणीत महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आलेले असताना मी असं कोणतंही विधान केलं नसल्याचं त्या म्हणाल्या। पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं न देता पंकजा मुंडे या कार्यक्रम स्थळावरून निघूनही गेल्या। काल बीड जिल्ह्यामध्ये आपण असं वक्तव्य केलं? मी असं काही वक्तव्य केलं नाही। माझी व्हिडिओ टेप राज्याचे माजी मुख्य सचिव आणि मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना मारहाण करण्यात आली। मुंबईतल्या आंबेडकर भवन पाडल्याच्या संतापातून भारिप बहुजननं ही मारहाण केल्याचं बोललं जात आहे। सुभेदारी विश्रामगृहात भारिप बहुजन महासंघाचे 6 ते 8 कार्यकर्ते आले आणि त्यांनी रत्नाकर गायकवाड यांच्यावरती हल्ला केला। भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते अंगावरती आल्यानं गायकवाड जमिनीवरती कोसळले आणि काही काळ ते तिथंच बसून होते। अखेर पोलिसांनी कडं तयार करून गायकवाड यांना पोलीस वाहनातून सुभेदारी विश्रामगृहातून बाहेर काढलं। या प्रकरणी पोलिसांनी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ, दिनेश साळवे, श्रीरंग ससाणे, गौतम गवळी, शांताबाई धुळे आणि रेखा उजगरे यांना अटक केली आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा लांबणीवरती पडण्याची चिन्ह आहेत, कारण राज्य सरकारनं
मराठा समाजाला आरक्षणाचा प्रश्न मागासवर्ग आयोगाकडे सोपवण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे पुन्हा मराठा आरक्षणाचा पेच लांबणीवरती जाईल असं बोललं जात आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावं की नाही हा तिढा मागासवर्ग समितीकडे सोपवला जावा अशा अनेक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या होत्या. त्यावरती एकत्रित सुनावणी घेताना न्यायालयानं सरकारचं मत जाणून घेतलं. यावर हा प्रश्न मागासवर्ग समितीकडे सोपवण्यात हरकत नाही असं प्रतिज्ञापत्र न्यायालयानं सादर केलंय. 27 एप्रिलला या संदर्भातली पुढची सुनावणी आता होणार आहे.